नमस्कार मित्रांनो, मी बाबाराव मुसळे. सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी आपल्यासमोर अ, काही असं काही तसं या सदरात एक व्हिडिओ तयार करत आहे आणि सादर करत आहे. विषय तसा माझ्या कळतेपणातला आहे, म्हणजे तिथपासून सुरू झालेला विषय आहे आणि आस तागायत त्यात वाढ झालेली आहे. पण तो अलीकडे आता दुर्लक्षितही झालेला आहे, फार मोठ्या प्रमाणात दुर्लक्षित झालेला आहे. तरी पण अजूनही तो टिकून आहे. तर विषय कोणता तो? त्याचं कारण काय हे सगळं आठवण्याचं ते सांगतो. कालच्या रविवारचा लोकसत्ता माझ्याकडे आला. मी लोकसत्ता लावलेला आहे आणि त्याची जी लोकरंग पुरवणी आहे, त्या लोकरंग पुरवणीच्या मुख्य पानावर आणि आताही रेडिओ केंद्रासंबंधी काही लेख आलेले आहेत आणि तिथे मोठ्या कॅप्शनमध्ये थोडीशी माहिती दिलेली होती की देशातलं पहिलं रेडिओ प्रसारण 1923 साली सुरू झालं. तरीही 8 जून 1936 रोजी भारतीय राज्य प्रशासन सेवेचं ऑल इंडिया रेडिओ असं नामकरण झालं. या आठवड्यातच या सेवेच्या मुहूर्तमेढीला 90 वर्षे पूर्ण झालेली आहेत. आकाशवाणीचं देशभरात व्यापलेलं जाळं माहिती आणि ज्ञानप्रसाराचं कित्येक दशक माध्यम राहिलं आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात रेडिओशिवायही मोबाईलमधल्या ॲपद्वारे अजूनही आकाशवाणी विविध केंद्रांद्वारे ऐकली जाते. 90 वर्षाच्या टप्प्यातील तिच्या योगदानासह सद्यस्थितीचा धांडोळा, अर्थात हा त्यांनी घेतलेला, पण माझ्या दृष्टीनं मी या गोष्टीचा धांडोळा घेणार आहे. मला पहिली आठवण आहे रेडिओबाबतची की मी त्यावेळेस 6-7 वर्षाचा किंवा 8 वर्षाचा असेल. शाळेमध्ये तो प्रायमरी शाळेमध्ये नेमका जात होतो आणि गावामध्येही मग मित्रांबरोबर हुंदडत होतो. त्या काळात आमच्या गावच्या तलाठी असणाऱ्या बाबूराव पांडेबुवांच्या श्यामने त्यांच्या बैठकीमध्ये एक असा एवढा खोका आणला होता आणि त्या खोक्याचं वैशिष्ट्य हे होतं की तो सुरू केला की त्यातून माणसांची आवाज यायची, म्हणजे बायकांचे पुरुषांचे गाणे ऐकू यायची किंवा मग संगीत ऐकू यायचं आणि नवल वाटायचं की अरे एवढूसा हा डब्बा, याच्यात माणसं गेली कशी आणि ती बाहेर कशी पडतील आणि ही बोलतात कशी, काही कळत नव्हतं. लहानपण होतं आणि ते सगळे अनुभव मी माझ्या वारुळ कादंबरीमध्ये तो जो माझा नायक आहे तो 5-6 वर्षाचा 7-8 वर्षाचा असतानाचा त्याच्यामार्फत मी मांडलेले आहेत. मग आम्ही तिथं जायचो, म्हणजे आम्ही पोरही गर्दी करायचो आणि मग गावातली जी मंडळी होती, काही वयस्कर मंडळी, तीही तिथं यायची. पण बैठकीत जायची हिंमत कोणाची होत नव्हती. बाहेर पायऱ्यावर बसत होतो, ऐकत होतो. कधीमध्ये एखाद्या वेळेस हिंमतही करून पाहिली आणि गेलो आत, पाहिलं त्या डब्याकडे आणि बाहेर गेलो. आता हा जो डब्बा आहे तो किती किमयागारी करत होता हे नंतर लक्षात आलं. म्हणजे त्याच्यानंतर त्याचं इतकं आकर्षण वाढलं. मी कॉलेजमध्ये असताना, परभणीला शिकत असताना त्याचं आकर्षण एका गोष्टीसाठी जास्त वाटलं. ते म्हणजे सिलोन रेडिओचं दर बुधवारी होणारं जे महत्त्वाचं प्रसारण होतं. अमीन सायानीच काय आवाज होता. बिनाका गीतमाला, म्हणजे बुधवारचा बिनाका गीतमाला ऐकणं हो न ऐकणं हो, पण त्याचे जे शेवटचे वर्षाच्या शेवटी येणारे 2 कार्यक्रम असतात
ज्याच्यात पादान नंबर 1, पादान नंबर 2 वगैरे असत. ते अमीन सायानी सांगत की त्या देशभरात, त्या काळात देशभरात जे गाणं नंबर 1 वर वाजलं ते कोणतं, नंबर 2 वर वाजलं ते कोणतं, ते ऐकण्यासाठी अगदी आमच्या खोलीपासून 3-3 किलोमीटर दूर असणाऱ्या रेल्वे स्टेशनवरच्या एका हॉटेलमध्ये आम्ही जाऊन बसत होतो आणि तिथं ते ऐकत होतो. पुढं मग गावोगावी काही लोकांच्या घरामध्ये रेडिओ आले आणि मग त्यामार्फत मग मराठीतले काही कार्यक्रम गाण्याचे असतील, काही असतील, आपली आवड विशेषतः ही ऐकायला मिळू लागली. तर शेतकरी वर्गामध्ये माझी माणसं माझी जमीन हा कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय झालेला होता. त्या काळात नागपूरचं केंद्र होतं आमच्यासाठी, इकडे परभणीला केंद्र झालं होतं. मग पुढे ते थोडंसं आणखी विस्तारत गेलं आणि FM केंद्रांची निर्मिती झाली. साधारणतः प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिथे रेडिओ केंद्र नाही त्या ठिकाणी अशी FM केंद्रे तयार झाली. त्यांच्या प्रसारणाची क्षमता या केंद्रांपेक्षा कमी होती, पण ऐकायला फार स्पष्ट होती. आणि हळूहळू मग जे साधन आहे रेडिओचं, कालानुरूप तेही बदलत गेलं. आधी रेडिओ होते, मग ट्रान्झिस्टर आले. अरे बा, कसं विस्मरण होते, ट्रान्झिस्टर आले. म्हणजे ट्रान्झिस्टर याचा अर्थ काय की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जो आपल्याला सहज नेता येईल. रेडिओ तसा नेता येत नव्हता. आणि या ट्रान्झिस्टरवर तो गळ्यात अडकवून किंवा मग तो बगलेत घेऊन लोक म्हणजे शेतकरी असतील तर शेतात, एखादा जर गुरं राखणारा असेल तर गुराकडे नेऊन ते ऐकत होते. अगदी दिवसभर ऐकत होते. सेलवर चालणारे होते ते. माझं लग्न झालं 1974 मध्ये. रेडिओचं खूप आकर्षण, त्यावेळेसच्या सगळ्या आमच्यासारख्या तरुणांना रेडिओचं खूप आकर्षण. दुसरी आकर्षणाची गोष्ट म्हणजे सायकल. आत्ताची जी मोटरसायकल आहे त्यालाही मागं पाडणारी अशी ती गोष्ट होती. आणि लग्नामध्ये मग मला काय मिळालं, काही मिळो का न मिळो, रेडिओ मात्र मला मिळाला. खूप आनंद झाला आणि रेडिओशी माझं सख्य अधिक निर्माण झालं. आता या रेडिओवर काय काय ऐकत होतो, जसं बिनाका गीत मला हे तर ऐकत होतो. परभणी केंद्राचा असेल किंवा नागपूर केंद्राचा असेल, आणखी एक कार्यक्रम आपली आवड, तो आवर्जून ऐकत होतो. सकाळी सकाळी अगदी जेव्हा कोणी असा शेजारचा किंवा घरातला रेडिओ सुरू करत असेल तर विविध भारतीवर येणारी जी धून होती, तिनं हलकेच जाग आली अशा पद्धतीचं काहीतरी ती जागं करायची आणि इतकं रम्य वाटायचं, इतकं प्रसन्न वाटायचं ती धून ऐकल्यावर. कधी कधी ती धून आताही वाजते, आनंद. पुढे तर त्याचं आकर्षण इतकं वाढलं की मी नागपूरच्या आकाशवाणी केंद्रावर माझ्या कथांचं कथन करण्यासाठी सुद्धा गेलो. मजा आली. 1985 मध्ये माझी पहिली कादंबरी आली हल्या हल्या दुधुदे, आणि 1986 मध्ये तिच्यावर नागपूर केंद्राचे जे कार्यक्रम अधिकारी होते बबनराव नाखले यांनी एक नाटिकाच तयार केली. साधारणतः तो 15 मिनिटांचा भाग असायचा आणि दर सोमवारी सकाळी 8 वाजता सुरू व्हायचा. तर असं 6 महिने हा भाग त्यांनी चालवला होता. पुढे मग आमच्या नागपूरला आमच्या अकोल्याला केंद्र झालं आणि त्याच्यावरही माझी ही कादंबरी मी 2दा वाचली आणि तिचंही प्रसारण झालं, कथाही वाचल्या. इतकं सख्य या रेडिओचं झालेलं असताना, ट्रान्झिस्टरचं झालेलं असताना त्याच्यामध्ये मग आणखी बदल व्हायला. मग नंतर पुढे मोबाईल आला. मोबाईलच्यामध्ये सुद्धा आणखी अँड्रॉईड आले. अँड्रॉईडमध्ये वेगवेगळे ॲप आले. त्या ॲपमध्ये रेडिओची वेगवेगळी केंद्र वाजवता येऊ लागली आणि मग
ट्रान्झिस्टर, रेडिओ हे नामशेष झाले. आता कोणतंही तुम्हाला केंद्र जर ऐकायचं असेल, मराठीचं असो, हिंदीचं असो, आकाशवाणीचं, तर तुम्ही त्या ॲपवर जाऊन ते ऐकू शकता. किती बदल झाला. बरं, हे आकर्षण जे होतं, मराठी गाण्यांचं जे आकर्षण होतं, त्या ट्रान्झिस्टरच्या काळात सुरू झालेलं. बायकांच्या बाबतीत तर खूप होतं. म्हणजे माझी जी बायको आहे अरुणा, सौ अरुणा, माझ्या लग्नानंतर काही काळ ती गावाकडे राहिली होती आणि मी शाळा करून दर शनिवारी गावाकडे जात होतो. त्यावेळेस तिच्या आवडीचं कोणतं गाणं होतं सांगू? झाल्या तिन्ही सांजा करून सिंगार साजा, वाट पाहते मी ग येणार साजन माझा. काय गाणं तुफान गाजलं होतं ते, खूप गाजलं होतं. हिंदीची सुद्धा अशीच गाणी होती, मराठीचीही अशीच गाणी होती की जी तुफान गाजलेली होती. तिकडे अमीन सायानीचं ते बिनाका गीतमाला आणि इकडे परभणी नागपूर केंद्राचे आपली आवड, असं सगळं गारूड तयार झालं होतं. आणि मग हळूहळू टी व्ही आला. टी व्हीनं आपलं साम्राज्य स्थापन केलं. रेडिओ मागे पडला आणि टी व्हीवर मग त्या सगळ्या आपली आवड वगैरे वगैरे आपल्याला लावता येऊ लागलं. आणि हळूहळू टी व्हीसुद्धा मग असा होऊ लागला की बाबा तो उचलून कुठे कसा न्यावा, म्हणजे मोबाईल स्वरूपाचा टी व्ही कुठे आहे तो. पण मग मोबाईलमध्ये त्या सुविधा आल्या, सगळे ॲप त्याच्यातून आपल्याला घेता येऊ लागले. मग टी व्हीसुद्धा आपल्याला मोबाईलमधून पाहता येत होता आणि वेगवेगळे चॅनल्सवर वेगवेगळे कार्यक्रम पाहता येत होते. काय कमाल झाली. अशा पद्धतीनं माझ्या त्या कळतेपणाच्या काळापासून आजपर्यंत मोबाईलमधला जो रेडिओ आहे, त्याला FM केंद्र आपण म्हणतो, तो वाचतो आहे. माझ्या मोबाईलमध्ये सुद्धा, माझ्या कारमध्ये सुद्धा मी तशी गाणी भरून घेतलेली आहेत. माझ्या मुलाच्या कारमध्ये त्यांना तशी व्यवस्था करून घेतलेली आहे की जेव्हा आम्ही प्रवासाला त्याच्या गाडीत जातो तेव्हा तो कुठलं तरी एक अमरावतीचं, समजा तिकडून निघाला, तो अमरावतीचं स्टेशन लावतो आणि वाशिमकडे येत असताना वाशिमचं स्टेशन लावतो, कारण वाशिमला सुद्धा आता स्टेशन झालेलं आहे आणि खाजगी स्वरूपाचं स्टेशन झालेलं आहे. म्हणजे असं रेडिओचं सगळं हे गारूड आज संपलं असं जरी आपण म्हणत असू तरी अजूनही ते श्रोत्यांच्या मनावर राज्य करते आहे. आपला काय अनुभव आहे नक्की कॉमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद.